जुन्नरमध्ये जोरात स्वागत करण्यात आलेले आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। दत्ता, जुन्नरमध्ये जरांगे पाटील यांचं मोठं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। कसा असणार आहे आजच्या दिवसाचा दौरा, काय सांगाल? नक्कीच वृषाली, मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील हे आता शिवनेरीच्या पायथ्याला पोहोचलेले आहेत आणि शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या वन विभागाच्या विश्रामगृहामध्ये ते फ्रेश होण्यासाठी थांबले आहेत आणि त्यानंतर ते लगेच शिवनेरीवरती जाणार आहेत। शिवनेरीवरती जाऊन जिथं शिवजन्मभूमी आहे त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे नतमस्तक सुद्धा होणार आहेत। खरं तर काल सकाळी अंतरवाली सराटीमधून त्यांचा सुरू झालेला हा मोर्चा आता शिवनेरीच्या पायथ्याला पोहोचलेला आहे आणि इथून पुढे ते मुंबईमध्ये सुद्धा धडकणार आहेत। मात्र साधारणपणे 1 ते 1.5 तासानंतर मनोज जरांगे पाटील हे शिवनेरी चढायला सुरुवात करणार आहेत आणि त्या ठिकाणी शिवजन्मभूमीचं दर्शन घेणार आहेत। त्यानंतर मनोज जरांगे पाटील राजगुरुनगर, चाकण, तळेगाव अशा मार्गे ते मुंबईच्या दिशेने सुद्धा रवाना होणार आहेत। जुन्नरमध्ये दाखल झाल्याच्या नंतर शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं जोरात स्वागत सुद्धा झालं होतं। त्यानंतर राजगुरुनगर असेल, चाकण असेल किंवा तळेगाव असेल या परिसरामध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जाणार आहे आणि त्यानंतर ते मुंबईमध्ये धडक राहणार आहेत। मुंबईमध्ये पोहोचायला मनोज जरांगे पाटलांना रात्री फार उशीर होऊ शकतो, मात्र सध्या ते शिवनेरीच्या पायथ्याला पोहोचलेले आहेत। धन्यवाद दत्ता, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।